दिंडोरी हादरलं. लव जिहादच्या आरोपाने वणीतील प्रकरण चर्चेत. पोलिसांनी आरोपीला सावध केल्याचा आरोप. वणी तालुका दिंडोरी येथे एका अल्पवयीन हिंदू मुलीला 4 वर्षापासून एका मुस्लिम युवकाकडून मानसिक छळ व धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणात संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही पोलीस कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आलेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवक मागील 4 वर्षापासून मुलीला त्रास देत होता. माझ्याबरोबर लग्न कर, अन्यथा तुझ्या आई वडिलांचा खून करीन अशी धमकी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. सततच्या भीतीमुळे मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला. या त्रासाला कंटाळून कुटुंबाने वणीहून नाशिक येथे स्थलांतर केले. तरीही संबंधित युवक व त्यांच्या कुटुंबियांकडून मुलीच्या आईवडील व भावाला त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. भीतीच्या वातावरणामुळे मुलगी हुशार असूनही तिला 12वीच्या परीक्षेला बसू देण्यात आले नाही असे कुटुंबियांनी सांगितले. याशिवाय संबंधित कुटुंब अवैध दारू व गुटख्याच्या व्यवसायात गुंतले असल्याचा आरोपही करण्यात आलाय. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाची तक्रार सुनील केदार, भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष यांच्याकडे करण्यात आल्यानंतर संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला सावध करून परराज्यात फरार होण्यास मदत केल्याचा आरोप सुनील केदार यांनी केलाय. या आरोपांबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. दरम्यान नागरिकांकडून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. S9 TV न्यूज संकलन विभाग, मालेगाव. तुम्ही जे आता त्याच्यात सहभागी आहे, काय नेमकं आहे, मागणी काय? वणी येथे एक हिंदू कुटुंब राहत होतं गेल्या अनेक वर्षापासून. त्या ठिकाणी एक मुस्लिम युवक गेले 4 वर्षापासून एका हिंदू मुलीला ब्लॅकमेल करत होता आणि तू जर माझ्याबरोबर लग्न नाही केलं, माझ्याबरोबर अफेअर नाही केलं, माझ्याबरोबर मैत्री नाही केली तर तुझ्या आईवडिलांचा मी खून करील, अशा पद्धतीने तिला त्रास देत होता. 1-2 वेळा पोलीस स्टेशनला त्या तक्रारी दिल्या होत्या, परंतु पोलिसांनी काही दाद दिली नाही. त्यामुळे ते कुटुंब स्वतःचं राहायचं घर सोडून नाशिकला राहायला आले. तरी त्या मुलाचा त्रास असल्यामुळे त्यांना माहिती मिळाली आणि भाजप अध्यक्ष म्हणून त्यांनी मला संपर्क केला आणि मी त्यांच्या घरी गेलो असता त्या मुलाचं कॉल रेकॉर्डिंग ऐकलं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुझ्या आईवडिलांचा खून करील. त्यामुळे भीतीपोटी 12वी सायन्सची परीक्षेला सुद्धा त्या मुलीला तिच्या आईवडिलांनी पाठवलं नाही. इतकं भयानक हे प्रकरण असताना वणीत ज्या वेळेस मी गेलो त्यावेळेस त्या मुलाविषयी कोणी सांगायला नकार दिला, इतकी त्याची दहशत आहे. काही अल्पसंख्याक कुटुंब राजरोस अफू, चरस, गांजा, अवैध दारू विक्री करताय आणि ते इतके मस्तवाल झालेले की एक पोलीस सुद्धा त्यात सहभागी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं कॉल रेकॉर्ड तपासा असं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांच्या संगनमतानं हा अवैध दारूचे धंदे वणीत चालू आहे असे तिथली सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र भावना आहे. परंतु प्रत्यक्ष कोणी पुढे येऊन नाव सांगत नाही, इतकी त्या कुटुंबांची दहशत त्या वणीमध्ये. आणि असं असताना पोलीस काय करतात असा प्रश्न आम्ही पोलिसांना विचारलेला आहे. पोलीस ठाण्यात त्या मुलाविषयी तक्रार दाखल झाली आणि तुमचं म्हणणं आहे की तो त्याला फरार करून देणार, काय ते? पोलिसांनी तक्रार दाखल करण्यापूर्वीच पत्र काय असतं ते आणि पोलिसांची एक कारवाई गोपनीय माहिती ही त्या मुलाच्या मोबाईलवर गेली. मुलाने त्या मोबाईलवरून वडिलांना कशी पाठवली, कोणत्या पोलिसांनी ही बाहेर पाठवलं याची चौकशी झाली पाहिजे. आणि कोणते कोणते पोलीस खात्यातले पोलीस अधिकारी असतील, पोलीस असेल त्याच्यात सहभागी आहे, त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी. या संदर्भात मी ग्रामीण SP साहेब यांना कळवलं, नाशिकचे CP साहेब यांना पण कळवलं, त्याच दिवशी कळवलेलं आहे आणि त्यानुसार कारवाई झाली. पण त्या एकंदरीत जी FIR ची कॉपी आली ती बघता 4 वर्ष जो मुलगा अशा पद्धतीने छळत होता आणि किरकोळ गुन्हे जर लावत असाल आणि मुलाला जर परराज्यात पळून जायला मदत करत असतील पोलीस तर 100% पोलिसांचे रेकॉर्ड तपासलं पाहिजे, मोबाईलची तपासणी झाली पाहिजे आणि पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा मी याबाबतची तक्रार नोंदवलेली आहे. तिथं पण गंभीर दखल घेतील अशी माझी खात्री आहे. परंतु पोलीस खातं जर अशा पद्धतीने वागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय?
हा पण एक मोठा प्रश्न आहे. मला त्या तिथल्या पोलीस अधिकारी ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी तिथल्या नागरिकांनी तक्रारी केल्या की आम्ही काही जर तक्रार दाखल करायला गेलं तर उडवाउडीची उत्तरं देतात, तक्रार दाखल करून घेत नाहीत. यापूर्वीच्याही त्यांच्या तक्रारी आहे. त्यामुळे हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. हे प्रकरण गंभीर आहे. वणीची ताबडतोब दखल घ्यावी. पोलीस ग्रामीण पोलीस आधी SP ग्रामीण पोलीस SP आणि आता ती नाशिकमध्ये राहायला आली. ती एक कुटुंब इतकं घाबरलेलं आहे का जबाब द्यायला वणीला बोलवलं. त्यांनी सांगितलं आम्हाला जबाब वणीला येऊ शकणार नाही. इतकं दहशतीत ते कुटुंब आहे. त्यामुळे मी शहराचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना पण ती माहिती दिली. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.